इन प्रतिनिधी निवडीसाठी नाशिकमध्येही आज सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडलं। 9 महाविद्यालयांमध्ये इन प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली, हे विशेष। महाविद्यालयीन युवकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांना सामाजिक, व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकास साधता यावा या उद्देशानं सकाळ माध्यम समूहातर्फे इनची स्थापना करण्यात आली आहे। याच इन अंतर्गत नाशिक शहरातील 6 महाविद्यालयांमध्ये नेतृत्व विकास कार्यक्रम प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली। या माध्यमातून विविध विद्यार्थी विविध ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये जागृती करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती पण वाढते। त्यामुळे मतदानाचं प्रमाण इथून पुढे होणाऱ्या नगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील यामध्ये मतदानाचा टक्का वाढेल। संपूर्ण महाराष्ट्रातील 2,500 पेक्षा अधिक महाविद्यालयात बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका इनने चांगल्या वातावरणात गेल्या वर्षी यशस्वी केल्या। विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न इनच्या माध्यमातून सुटून त्यांचं कल्याण होऊ शकतं, असं मत यावेळी इनच्या उमेदवारांनी मांडलं। कॉलेजमधील सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि जे लांबनं जे मुलं येतात कॉलेजला त्यांच्या काय समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मतदान केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद। आमचे सर व माझे विद्यार्थी वर्ग यांनी फुल सपोर्ट करून हा मला उमेदवारीचा मान दिला आणि सगळ्यांचे सहकार्य पूर्ण करणार पुढं। यूथमधला डिसिजन मेकिंग हा पैलू या माध्यमातून विकसित होतोय। आपल्या देशात महासत्ता घडवायची असेल तर महाविद्यालयीन युवकांनी एकत्र आलं पाहिजे। त्यासाठी इन हे व्यासपीठ अत्यंत चांगलं व्यासपीठ आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या। ग्रामीण भागातल्या ज्या इनच्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकींना मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हे नेतृत्व जे पुढे येणार आहे मुलांचं आणि जे ग्रामीण भागातल्या समस्या जे सोडवणारे ही प्रतिनिधी इनचे तर आम्ही त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। इथं इलेक्शन खूप व्यवस्थित पद्धतीने पार पडलं, खूप चांगला प्रतिसाद भेटला, खूप छान वाटलं। इथले विद्यार्थी खूप छान आहेत। नाशिकच्या महाविद्यालयात घेण्यात आलेल्या इनच्या निवडणुकीला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। यातून विकासाची सुवर्ण संधी असल्याचंही या विद्यार्थ्यांनी म्हटलंय। जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक।